आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? आपले ऑप्शन आहेत, ए कळसुबाई, बी हरिश्चंद्रगड, सी महाबळेश्वर, डी तोरणा. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए कळसुबाई. आपला दुसरा प्रश्न आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले ऑप्शन आहेत, ए पुणे, बी नाशिक, सी अहमदनगर, डी सातारा. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी अहमदनगर. आपला तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? आपले ऑप्शन आहेत, ए भीमा, बी गोदावरी, सी कृष्णा, डी तापी. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी गोदावरी. आपला चौथा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कोठे आहे? आपले ऑप्शन आहेत, ए महाबळेश्वर, बी त्र्यंबकेश्वर, सी भीमाशंकर, डी हरिश्चंद्रगड. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी त्र्यंबकेश्वर. आपला पाचवा प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम कोठे आहे? आपले ऑप्शन आहेत, ए पंचगंगा, बी महाबळेश्वर, सी कोयना, डी सातपुडा. योग्य आन्सर आहे ऑप्शन बी महाबळेश्वर. आपला सहावा प्रश्न आहे, तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? आपले ऑप्शन आहेत, ए पूर्वेकडून पश्चिमेकडे, ऑप्शन बी पश्चिमेकडून पूर्वेकडे, सी उत्तर ते दक्षिण, डी दक्षिण ते उत्तर. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए पूर्वेकडून पश्चिमेकडे. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? आपले ऑप्शन आहेत, ए कोकण, बी विदर्भ, सी मराठवाडा, डी पश्चिम महाराष्ट्र. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी विदर्भ. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा समुद्र किनारा सुमारे किती लांबीचा आहे? आपले ऑप्शन आहेत, ए 520 किमी, बी 720 किमी, सी 820 किमी, डी 620 किमी. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 720 किमी. आपला नववा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख घाटरांग कोणती? आपले ऑप्शन आहेत, ए अरवली, बी सातपुडा, सी सह्याद्री, डी निलगिरी. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी सह्याद्री. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता? आपले ऑप्शन आहेत, ए पुणे, बी अहमदनगर, सी नाशिक, डी गडचिरोली. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी अहमदनगर. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? आपले ऑप्शन आहेत, ए मुंबई शहर, बी सिंधुदुर्ग, सी धुळे, डी परभणी. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई शहर. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? आपले ऑप्शन आहेत, ए पुणे, बी नागपूर, सी मुंबई, डी नाशिक. आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन सी मुंबई. आपला 13वा प्रश्न आहे,
हिवाळी अधिवेशन कोठे भरते? आपले ऑप्शन आहेत ए पुणे, बी नागपूर, सी औरंगाबाद, डी कोल्हापूर. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी नागपूर. आपला 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख पठार कोणते? आपले ऑप्शन आहे ए दख्खन पठार, बी मालवा पठार, सी छोटा नागपूर, डी बुंदेलखंड. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए दख्खन पठार. आपला पुढचा प्रश्न आहे, कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? आपले ऑप्शन आहेत ए कृष्णा, बी गोदावरी, सी कोयना, डी भीमा. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी कोयना.